उल्हासनगरमध्ये भाजप शिवसेनेला प्रत्येकी 37 जागांवर यश मिळाले। भाजप शिवसेना कुणाला स्पष्ट बहुमत असं मिळालेलं नाहीये आणि सत्तेचं गणित जुळवण्यामध्ये या ठिकाणी अडचणी येऊ शकतात। वंचित काँग्रेसची भूमिका त्यामुळे आता निर्णायक ठरणार आहे। उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती फिसकटली आणि त्यामुळे शिवसेना टीम ओमी कलानी आणि साई पक्षाची आघाडी आणि भाजपमध्ये अशी थेट लढत झाली। यामध्ये दोन्ही पक्षांना प्रत्येकी 37 जागा मिळालेल्या आहेत आणि वंचितला 2 तर काँग्रेसने केवळ एका जागेवर या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। तर ठाकरे बंधूंना खातं सुद्धा उल्हासनगरमध्ये उघडता आलेलं नाहीये आणि तरी देखील सत्तेचं गणित जुळवण्यासाठी आता काँग्रेस, वंचित आणि इतरांची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे। ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिका वगळता अन्य ठिकाणी शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले। उल्हासनगरमध्ये भगवा भडकवण्यासाठी शिवसेना शिंदे गटानं टीम ओमी कलानी आणि साई पक्षासोबत मोठ बांधत भाजपला एक प्रकारे मोठं आव्हान देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेना आघाडीमध्ये अशी ही थेट लढत या ठिकाणी झाली। अचानक मतांचा टक्का वाढला, हे मतदान कोणाच्या पारड्यामध्ये जातं याकडे लक्ष लागलेलं होतं।